वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांना 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानं अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा। मनोरमा खेडकर दिलीप खेडकरांचा खरंच घटस्फोट की बनाव? घटस्फोटाची सत्यता तपासण्याचे केंद्राचे पुणे पोलिसांना आदेश। पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडतात। 25च्या कार्यकर्त्यांचा आरोप। येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ससून रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई। बेवारस रुग्णांवर उपचार करून निर्जन स्थळी सोडणाऱ्या डॉक्टरचं निलंबन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा 4था दिवस। काहीशी प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगेंची तपासणी। छगन भुजबळांची भाषा प्रवीण दरेकरांसारखीच होती। उपोषण संपल्यावर सगळ्यांचा हिशेब घेतो, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन। 11 ऑगस्टला जरांगेंची पुण्यात रॅली। 20 ते 25 लाख मराठा बांधव रॅलीत सहभागी होण्याची शक्यता। आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर। 27 जुलै राष्ट्रपती भवनात नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती। आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांसोबत झाली, आताही महाविकास आघाडीसोबत आहे। पक्षानं संधी दिली तर नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात लढण्यास तयार। गोकुळ झिरवाळ यांची प्रतिक्रिया। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल, तर विखे पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची मिटकरींची माहिती। आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवण्याच्या तयारीत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरेंचा राज्य दौरा। 225 जागा लढण्याची मनसेची तयारी। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक। शरद पवार गट हिंगोली आणि वसमत विधानसभा या 2 जागा लढणार असल्याची माहिती। गुरुपौर्णिमा उत्सव काळात साई चरणी 6 कोटी 26 लाखांचं दान। 20 ते 22 जुलै दरम्यान 2 लाखाहून अधिक भाविकांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। शहापूरमध्ये धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी। मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण 97% भरलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 53% पाणीसाठा। तुळशी धरण 100% भरलं तर तानसा धरण 97% भरलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।